पिसवली शाळेची शान आणि कबड्डी है जिसकी जान अशी अष्टपैलू खेळाडू अंजली खरोखर अतिशय आत्मविश्वासाने जिद्दीने इथे खेळते आणि पुन्हा एकदा अंजलीने या शहापूर तालुक्यातील खेळाडूंना आउट केलेला आहे। शहापूर तालुक्याने या ठिकाणी चढाई केलेली दिसते। शहापूर तालुका चढाई करतोय आणि हे आउट झालेले आहेत। सगळे खेळाडू इथे या खेळाचा आनंद घेत आहेत। प्रेक्षक वर्ग सुद्धा या खेळामध्ये तल्लीन झालेला आपल्याला दिसत आहे। क्रीडांगणामध्ये जल्लोष पसरलेला दिसत आहे। आणि पुन्हा एकदा अंजलीने जिद्दीने या ठिकाणी त्याच आत्मविश्वासाने त्याच धडकदारपणे इथे अंजलीने चढाई केलेली आपल्याला दिसते। अंजली ही अतिशय रणरागिणीप्रमाणे या समोरच्या संघावरती तुटून पडलेली आहे। हा सामना पाहण्यामध्ये रंगलेले आहेत हे क्रीडांगण, हे प्रेक्षक आणि हे काय आपण पाहतो अंजलीचं पोट दुखत आहे आणि अंजली या क्रीडांगणावर कोसळलेली आहे। अंजली अगं काय झालं? पोटात दुखतंय सर, माझी मासिक पाळी सुरू झाली आहे, मला पॅड आणून द्या ना। अंजली आज मी जिंकलो आहे आज। अहो अंजलीचे आई बाबा त्रिवेणी, अगं आज मी जिंकलो आहे। अंजली तुला मी पॅड आणून देतो, ते तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी। मी हे मॅच खेळणार संघासाठी आणि तुमच्यासाठी। नक्कीच आलोच मी। संतोष चल लवकर, पळ लवकर। मला सॅनिटरी पॅड द्या। हे पहा, हा घट म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे। याचा पृथ्वीशी संबंध जोडला जातो आणि तेच भावना हे नाटक करताना पण ठेवली पाहिजे। आलं लक्षात? उठ आता, मला पण बसू दे। ए नाही, एकदा फक्त एकदाच। हा शेवटचा का? चालेल। काय झालं आता? मला धोका द्यावा लागेल म्हणून नाटक करतेस का? उठ, चल उठ आता, उठ उठ। ऐक अरे बापरे, सर सर सर।
अंजली? पोटात खूप दुखतंय. अंजली काय झालं? अंजली काय झालं? अंजली अंजली पोटात फार दुखतंय का? हो. झोका खेळताना काहीतरी लागलं असेल. नाही रे, काय झालं काही समजत नाहीये. चल ये आता तू रिहर्सल करून दाखव. कर रिहर्सल. अरे वा, छान. सर 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 संतोष, काय झालं रे? सर अंजली. अंजली? अंजलीचं काय झालं? हे पहा, तुम्ही रिहर्सल चालू ठेवा, मी आलोच. संतोष, तो अंजलीच्या घरी जा आणि तिच्या आईला घेऊन ये. जा लवकर. माझं लोक. अंजली, काय झालं? हे बघ, रडू नकोस, घाबरू नकोस. हां, रडू नकोस. सर काय झालं अंजलीला? काही नाही, हा निसर्ग नियम आहे. समजावतो तुला आणि तुमच्याशी सविस्तर बोलतो. हां, बघ रक्ताचे डाग, काय माहिती काय झालं असेल. पण सूरज सर बोललेत ना आपल्याला सांगणार म्हणून. चला आता आपण खेळू. अंजलीची आई. अंजली आता वयात आली, तिची मासिक पाळी सुरू झालेली. तिला आता मानसिक आधाराची गरज आहे आणि माझी खात्री आहे तुम्ही तो आधार तिला नक्की द्याल. अहो ताई, ही अगदी नैसर्गिक क्रिया आहे आणि अशा ह्या दिवसांमध्ये तिच्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घ्या म्हणजे झालं. अंजलीची आई, आता अंजलीला घरी घेऊन जा, बाकी आपण उद्या बोलू. सर, अंजली आता 5 दिवस शाळेत येणार नाही. काय झालं? खूप अस्वस्थ दिसताय. मगाचपासून पाहते. काही चिंताग्रस्त दिसताय. आज तर नीट जेवलाही नाही. काय झालं? सांगा तर. त्रिवेणी, माझ्या शाळेमध्ये एक अंजली नावाची विद्यार्थिनी आहे. कबड्डीची चॅम्पियन आहे. पण आज तिला मासिक पाळी आली. थांबा थांबा. नंदिनी, दादा, तुम्ही जरा आतमध्ये जाता का? आतमध्ये जाऊन अभ्यास करा बरं. का? बसू दे त्यांना इथं. अगं, या विषयाबद्दल आपण इतके त्रयस्थ का? या विषयावरती आपण उघडपणे चर्चा का करत नाही? आई वडील चर्चा करणार नाहीत, शिक्षक चर्चा करणार नाहीत, मग या विषयावरती बोलणार कोण? अहो, हे मला सगळं माहिती आहे, पण ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. आपण काही गोष्टी नाही उघडपणे बोलू शकत, म्हणून म्हणते. हे बघ, हे खोटी परंपरा आहे, ही खोटी संस्कृती आहे. जन्म देण्याबरोबरच पावला पावलावरती या मुलांचा सांभाळ करणे हे आपलं कामच आहे. त्रिवेणी, अगं, या दिवसांबद्दल स्पष्टपणे न बोलल्यानं हजारो स्त्रियांना मानसिक आधार झाले, त्यांचा आधार पण वाढलेला आहे. याला जबाबदार कोण? मला वाटतं या विषयावरती आपणच उघडपणे चर्चा करायला पाहिजे. आई वडिलांनी आणि माझ्यासारख्या शिक्षकांनी या गोष्टीवरती चर्चा करायला पाहिजे. आई, बाबा योग्य म्हणतायत. माझी पहिली वेळ होती तेव्हा तू घरी नव्हतीस. तेव्हा बाबांनी मला सावरलं. मला वेदना होत होत्या, पोटात कमरेत दुखत होतं. तेव्हा बाबांनी मला सांभाळलं, शांत केलं. मला पॅड सुद्धा आणून दिला त्यांनी. त्यांनी मला सावरलं. नंदिनी,
अगं राजा, तुला जन्म देण्याबरोबरच पावला पावलावर तू सांभाळून घेणं हेही माझं परम कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य मी केलं. आई, बाबा म्हणतात ते मलाही योग्य वाटते. सॉरी सूरज, मला समजून घ्यायला जरा वेळ लागला. प्लीज समजून घे. त्रिवेणी, अगं नंदिनीसाठी मी तरी होतो, पण अंजली सारख्या मुलींचं काय? मुलांना आपण काय कविता शिकलो होतो सगळे? ती कविता आज तुला सगळ्यांना म्हणायची? सगळे तयार आहात? मग 1, 2, 3. प्रसाद सर, एक मिनिट. अंजली आली का शाळेत? अंजली सर नाही आली आज. हो, काल अंजलीची आई म्हणाली होती आता अंजली 5 दिवस शाळेत येणार नाही. सर, हे असंच असतं. प्रत्येक दिवशी आपल्या 1-2 मुली गैरहजर राहतातच. सर, आज अंजलीच्या घरी संध्याकाळी मोठा कार्यक्रम आहे. कसला? ते माहित नाही, पण सकाळपासून तयारी सुरू होती. ठीक आहे, संध्याकाळी आपण त्याच्या घरी जाऊ. बस तू. सर, चालू द्या तुमचं. चला तर मुलांना आपण पुन्हा म्हणूयात कविता. आलं लक्षात ना कसे येत नाही ते पण बघू आपण त्याच्यामध्ये. सर, हा? तुम्ही इथे कुठे? अंजली आज शाळेत आली नव्हती ना, हो का? अच्छा. तर तिचे फक्त विचारपूस करायला आलो. बरं बरं. सर, तुम्हाला सर्व माहिती आहे ना? ती शाळेत येण्याच्या अवस्थेत नाही. अवस्था? अहो, काय झालंय तिला? फक्त मासिक पाळी तर तिची सुरू झाली. अहो, यात हळू बोलण्यासारखं आहे काय? तर तिची फक्त मासिक पाळी सुरू झालेली आहे आणि याला तुम्ही अवस्था म्हणता? सर, मला खूप काम आहे, मी येतो. अहो ऐका, उद्या तेवढं अंजलीला शाळेत पाठवा. ते तिचं आई ठरवेल. अहो ऐका तर. अहो ताई, अहो ऐका. अहो ताई, अंजलीला तेवढं उद्या शाळेत पाठवा. मुलीचा विचार करा जरा. 5 दिवसात काय अभ्यास बुडणार नाही. अहो, दर महिन्याला 5 दिवस जातील. आईलाच आहे. ताई, अहो प्रत्येक पाळीचं स्वागत हे असंच व्हायला पाहिजे. अहो, हे तेजोमय दिवस आहेत.
अंजली, अगं 3 दिवस झाले तू शाळेत आली नाहीस. माझा नाईलाज आहे. असं कसं? तुझा अभ्यास बुडतो ना ग. पण हो, पण आई शाळेत पाठवत नाही. सूरज सर रोज वर्गात येऊन तुझ्याबद्दल विचारतात. हो ना, आणि निराशून परत जातात. हो, ते परवाच्या दिवशी ते आले होते, पण आईने त्यांचा खूप अपमान केला. ते मला नाही आवडला. कबड्डीची मॅच जवळ आली आहे, सराव करावा. तू जर नसली तर आपलं खरं नाही. नको, जा तुम्ही. चला. हे चक्र आपणच भेदायला पाहिजे. मुलींची चिंता वाटते तर पालकांची कीव येते. आता आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे. हो, या मुलींना समजावायला हवं आणि याच्यातूनच लीडर तयार केले पाहिजे. हो सर, तरच ही समस्या सुटणार आहे. सर मला वाटतं आपण वर्कशॉप घ्यायला हवे. मी तो योजनेचा प्रचार करू. मुलींना आपण या विषयावर इतकं सक्षम करू की ते आपल्याशी या विषयावर उघडपणे बोलू शकते. किशोरी मेळावे घेऊन ही नकारात्मक वृत्ती आपण नक्कीच दूर करू. नक्कीच. चला, आजपासूनच सुरुवात करू. प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेऊ. मुलींनो, मासिक पाळीच्या दरम्यान 4 ते 5 दिवस योनीतून रक्तस्राव होतो. मासिक पाळीच्या दरम्यान आपल्याला ओटीपोट दुखणं, चक्कर येणे, डोकं दुखणं, पायात गोळे येणे असा शारीरिक त्रास होतो. त्याचप्रमाणे गोंधळल्यासारखं वाटणं, थकवा येणं, भीती वाटणं यासारखा भावनिक त्रासही होतो. पण या अशा गोष्टींना मासिक पाळीच्या दरम्यान आपण घाबरायचं नाही. आपलं मन शांत ठेवायचं. मासिक पाळी येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तिचा संबंध प्रजननाशी आहे. निसर्गाने बहाल केलेली ती तुम्हाला एक मातृत्वाची देणगी आहे, हे लक्षात ठेवा. अशा ह्या दिवसांमध्ये तुम्ही अशुद्ध मात्र अजिबात नसता. त्यामुळेच या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही पूजा अर्चाही करू शकता आणि एकत्र बसून जेवू शकता. आणि हो, या दिवसामध्ये नियमित शाळेमध्ये सुद्धा येऊ शकता. एकदा वापरलेलं सॅनिटरी पॅड किंवा नॅपकिन किंवा जुना सुती कपडा हा आपण कचरा पेटीत टाकायचा आहे किंवा मातीत गाडायचा आहे, किंवा हलकासा धुवून पिळून आपण जाळूनही टाकू शकतो, किंवा वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून आपण कचरा पेटीत टाकायला पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर आपले हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत. मित्रमैत्रिणींशी भेटा आणि मस्तपैकी आनंदी राहा. आपल्याला लाज वाटली पाहिजे या विषयाच्या अशिक्षितपणाची आणि अस्वच्छतेची. मुलांनो, माझी मुलगी नंदिनी हिची पहिली मासिक पाळी सुरू झाली तेव्हा मी तिला पॅड आणून दिले होते आणि मानसिक आधार सुद्धा मीच दिला होता तिला. मुलांनो, पक्षी हा काड्या काटक्या कपड्यांच्या चिंध्या गोळा करून घरटे बनवतो, पण आतमध्ये मात्र मऊ कापूस अंथरतो. का तर जन्मानंतर आपल्या पिल्लाला इजा होऊ नये म्हणून. तसेच मुलींची आहे. बाळाच्या जन्मासाठी ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. आणि हा काही रोग नाही किंवा आजारही नाही आणि लाजिरवाणी गोष्ट तर नाहीच नाही. उलट ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. हो, तुम्ही या बाबतीत आपले आई वडील, घरातील मोठी भावंड, शाळेतील शिक्षक
यांच्याबरोबर चर्चा करू शकता. आणि बरं का, या दिवसात तुम्ही मैदानी खेळ सुद्धा खेळू शकता. पंचांनी दिलेला 5 मिनिटांचा टाइम आउट, या 5 मिनिटाच्या टाइम आउटचा कालावधी आता संपलेला आहे. अगदी शेवटचे काही सेकंद बाकी आहेत. तर या सेकंदामध्ये जर पिसवली संघ या क्रीडांगणावर आला नाही तर क्रीडांगणामधून पिसवली संघाला बाद केलं जाईल. आणि इथे सांगा असं वाटतंय की केवळ अंजलीच्या हातामध्ये आहे की हा पिसवली संघ हा विजयाकडे जाणार आहे की या खेळामध्ये टिकून राहणार आहे, हे केवळ अंजलीच्या हातामध्ये आहे. अगदी शेवटचे काही सेकंद बाकी आहेत आणि अंजली आणि तिचा संघ इथे क्रीडांगणावरती आलेला आपल्याला दिसत नाही. पंच वारंवार सूचना देत आहेत, सूचना देत असलेले आपल्याला दिसत आहेत. सर धन्यवाद. आणि ह्यापुढे आमची अंजली कधी गैरहजर राहणार नाही. नियमित पाठवेन मी तिला शाळेत. धन्यवाद सर. आपण पाहतोय की शेवटचे काही सेकंद बाकी आहेत आणि या ठिकाणी पिसवली संघाचे मार्गदर्शक सूरज सर यांनी अंजलीला या क्रीडांगणावरती आणलेलं आहे आणि अंजली पुन्हा एकदा या खेळामध्ये सामावून जाणार आहे. अंजलीने पुन्हा एकदा त्याच जिद्दीने आणि तडफदारपणे या क्रीडांगणावरती आक्रमण केलेले आहे. अंजली पुन्हा एकदा त्याच जोशाने या समोरच्या खेळाडूंवर तुटून पडलेली आहे. शेवटची चढाई आपल्या समोर दिसते. आपल्याला माहितच आहे की दोन्ही संघांचे गुण हे समान झालेले आहेत आणि या शेवटची चढाई ठरवणार आहे की कोण हरणार आणि कोण जिंकणार, कोण या विजेतेपदावर आपलं नाव करणार. मध्यरेषेला स्पर्श केलेला आहे. अतिशय सुंदर विजेतेपद अंजली आणि तिच्या टीमने मिळवलेले आहे. अंजलीने या सगळ्या गुणांवर मात केलेली आहे तिच्या आणि विजय मिळवलेला आहे. कबड्डीच्या या फायनल सामन्यामध्ये ज्यांनी विजयावर आपलं नाव कोरलेलं आहे असा विजयी संघ अर्थात पिसवली संघ. आणि या पिसवली संघाची अष्टपैलू खेळाडू अंजली, तिला विनंती करण्यात येईल की त्या बक्षिसाचा तिने स्वीकार करायचा आहे. अंजली बक्षिसाचा स्वीकार करते आणि बक्षीस वितरण करण्यासाठी आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत साळुंके साहेब, हे साळुंके साहेब अतिशय दुरून कोल्हापूरहून खास या ठिकाणी आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच असलेले साळुंके साहेब अंजलीला बक्षीस देत आहेत. विजयाचा जल्लोष या ठिकाणी अंजलीच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि हा संपूर्ण संघ या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करतो.